नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये आता आल्या नेमकं कोणकोणत्या लेवल ड्रॉ करायचे असतात, काय काय बघायचं असतंय, ट्रेंड, क्लोजिंग प्राइस, डे हाय, डे लो, ब्रेकआउट, हे सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आय होप तुम्ही ऑपरेटर कॉन्सेप्टचा कोर्स जॉईन केला असेल, जर नसेल केला तर काही प्रॉब्लेम नाही, इथंही तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल। पण तिथं तुम्हाला कन्फर्मेशन कशी घ्यायची, ऍक्च्युअली ट्रेड कसा प्लेस करायचा, टार्गेट कुठपर्यंत, स्टॉप लॉस कुठपर्यंत, त्याचं डिस्कशन आपण जर सॅटर्डे संडेला लाईव्ह मध्ये करत असतो। प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये 20 रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड केल्या जातात। ओके, फक्त प्राइस 499 रुपये आहे, आपण अशी ठेवली आहे ती प्राइस, कारण की तुमच्या सगळ्यांपर्यंत तो कोर्स इझिली अवेलेबल व्हावा यासाठी। ओके, तर बघा अगोदर आणि फॉरेक्स मध्ये आल्या पहिली इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या, ब्रोकर खूप इम्पॉर्टंट आहे, चांगले ब्रोकर यूज करा। एक्सएम आणि एक्सएनएस दोन टॉपचे ब्रोकर आहेत, त्यापैकी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला ज्याचं अकाउंट ओपन करायचं ते ओपन करा, काही प्रॉब्लेम येत नाही। एक्सएम आणि एक्सएनएस दोन्ही सोडून ब्रोकर दुसरे वापरू नका, असं माझं पर्सनली म्हणणं आहे। ओके, आणि जर मला पर्सनली विचारायचं झालं तर मी पर्सनली एक्सएम यूज करतो आणि आय होप तुम्ही इथे यूज करू शकता, कारण बोनस भेटतो बघा, तिथं 50% बोनस असतो। मे बी नेक्स्ट मंथला 100% बोनस येईल अशी अपेक्षा करूया आपण, आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायसाठी एकदम सोपं जाणार आहे। ओके, तर ज्यांना अकाउंट ओपन करायचं त्यांनी डिस्क्रिप्शन मधून अकाउंट ओपन करा, मला आयडी पाठवा, मी तुम्हाला आपल्या फ्री प्रीमियम ग्रुपला ऍड करतो। आणि त्याच्यामध्ये आता मंडे पासून आपण ट्राय करूया, मी जे ट्रेड घेतो ते त्याच्यामध्ये देण्याचं। आपण नेहमी आपल्या पब्लिक ग्रुपवरती ट्रेड देत होतो, पण आता आपण आपल्या फ्री प्रीमियम ग्रुपवरती ट्रेड शेअर करणार आहे। ओके, कधी कधी शेअर होतील, मोस्ट ऑफ द टाइम ट्राय करेन मी शेअर करण्याचा। फक्त कसं आहे माहिती आहे का, तुम्ही सगळे इंडिपेंडेंट ट्रेडर झाला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे, त्याच्यामुळे मी ट्रेड शेअर करत नाही। दुसरं रिझन आहे, ट्रेड खूप सोपे असतात आपले। तुम्ही एकदा की आपलं रेकॉर्डेड किंवा लाईव्ह बॅचला जॉईन असाल ना, तुम्हाला इझिली एक ना एक मोमेंटम कॅप्चर करता येईल, पण त्यासाठी तुम्ही थोडंसं अगोदर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा। ओके, तर चला विदाउट बग आपण येऊया चार्टवरती। आता बघा, हा चार्ट आहे, आज संडे आहे बरोबर, सॅटर्डेचा हा चार्ट, मार्केटची क्लोजिंग इथं आहे। तर उद्या मार्केट ओपन होण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, पहिली गोष्ट झूम आउट करायचं, नेहमी झूम आउट करायचं, काय बघायचं, ट्रेंड, ठीक आहे। पण मी कधी म्हणत नाही की बघा ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये ट्रेड घ्या, काय करा, अशा गोष्टी मी कधी तुम्हाला बोललेलो नाहीये। ओके, झूम आउट करून काय बघायचं आपल्याला, बाबा की इथं एखादी इम्पॉर्टंट लेवल आहे का, लेफ्ट साइडला इम्पॉर्टंट लेवल आहे का, हे आपण चेक करत असतोय। जर बघा झूम आउट जर केलं मी, तर मला काय दिसतं माहितीये का, इथून एक मार्केटमध्ये डाऊनफॉल आलेला आहे आणि या इम्पॉर्टंट लेवलला मार्केट ब्रेकआउट करून वरती गेलेलं आहे, म्हणजे इथे एक सपोर्ट लेवल मार्केटची ठरू शकते। ओके, आणि आपण सपोर्ट वरती बाईंग करत नाही, ही गोष्ट ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। चला, हिला ड्रॉ केल्यानंतर मला काय लक्षात आलं की बाबांनो, ही जी लेवल आहे हिच्या जवळ इथं एक लेवल आहे सपोर्टची, मग मी सरळ हिला कन्सिडर करण्यापेक्षा या सपोर्टलाच कन्सिडर करेन, कोणत्या, या वाल्या। आणि आपण सपोर्टला बाय आणि सेल करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आपला कॉन्सेप्ट ऑपरेटरचा कॉन्सेप्ट आहे, जिथं ऑपरेटर एंट्री घेतो तिथंच आपण ही एंट्री घेतो, रिटेलर सारखी एंट्री घेत नाही। ओके, म्हणून काय केलं, आपण हा सपोर्ट ड्रॉ केला, कारण इथून मार्केट वरती गेलेलं आहे। ओके, अजून काय ड्रॉ करतो आपण, क्लोजिंग प्राइस ड्रॉ केली, त्याच्यानंतर इथं एक रेजिस्टन्स आहे बघा, इथून मार्केटनं एक डाऊनफॉल केलेला आहे, मग हा एक काय आहे, रेजिस्टन्स आहे। या आपण लेवल ड्रॉ केले, जवळ सायकोलॉजिकल नंबर आहे का, कुठं आहे सायकोलॉजिकल नंबर, हे बघा 19,500, इथं एक लेवल आपण ड्रॉ करून घेतलेला आहे, हा आहे सायकोलॉजिकल नंबर। अजून काय काय ड्रॉ करावं लागेल बघा तुम्ही, नीट जर बघितलं, समजा मार्केट वरती ओपन झालं तर कोणते लेवल आपल्याला कामाला येतील, ही बघा, ही लेवल सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल असेल, ही लेवल। आणि अजून एक इम्पॉर्टंट लेवल बघायचे असेल ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट, तर 20,000 मार्केट ऑल टाइम हाय पासून पडत आहे, नेहमी बघा, एक माझं ऑब्झर्वेशन आहे की मार्केट ज्यावेळेस ऑल टाइम हायला जातं त्यावेळेस मोठी रिट्रेसमेंट देतं। आता हे ऑल टाइम हायला गेलेलं आहे ना, एक मोठी रिट्रेसमेंट यायला चान्स आहे आपल्याला, पण आपल्याला काय घेणं देणं नाही, देऊ मोठी रिट्रेसमेंट नाही तर वरती जाऊ, आपण काय करतो, इंट्राडे मध्ये स्कॅल्पिंग करण्याचा प्रयत्न करत असतोय। तर ती एक लेवल ड्रॉ केली आपण। अजून कोणती लेवल आहे का बघा, आता बघा सगळेजण ह्या लेवल तर ड्रॉ केला, इथे एक लेवल आहे बघा, ही लेवल, ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे। ओके, आता या लेवलपेक्षा तुम्हाला मी आता थोडे सायकोलॉजी सांगतो, ती सायकोलॉजी लक्षात घ्या। ह्या लेवल जर ड्रॉ करायला आल्या तरच तुम्हाला समजणार आहे रिटेलर लोक काय करते ते। आता मी तुम्हाला ह्याच्यावरती डिपेंड होऊन सांगतो की मार्केटमध्ये काय होऊ शकतं सोमवारी। ओके, जर तसं झालं तर आपण तिथं ट्रेड कसा प्लॅन करणार ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। हे बघा, समजा मार्केट ओपन झालं, वरती ओपन झालं, रेड कॅन्डल आली पडली, डायरेक्टली ब्रेकडाऊन केला, सगळी रिटेलर लोक सेल साठी एंट्री घेतात, आपण आपल्या कन्फर्मेशन कॅन्डल सोबत इथं बाय साइडला एंट्री घेणार, मार्केट तिथून अपसाइड मोमेंटम करेल, असं हे प्रेडिक्शन आहे। ओके, हे झालं पहिलं प्रेडिक्शन। दुसरं प्रेडिक्शन आहे का,
मार्केट ओपन झालं, समजा वरती ओपन झालं मार्केट, पुढं इथं वरती ओपन झालं, वर निघालं गेले, इथं ब्रेकआउट केला. इथं ब्रेकआउट नंतर ही सगळी रिटेलर लोक बाय साईडला ऍक्टिव्हेट होतील. मार्केटमध्ये आपण कन्फर्मेशन कॅन्डल सोबत सेल साईड एंट्री घेणार, मार्केट तिथून फॉल करेल. या लेवलचा इथं संबंध येणार नाही, आय होप, म्हणजे असं माझा अंदाज आहे की या लेवलचा संबंध येणार नाहीये काही. ओके, की असं ब्रेकआउट झाला की खाली येईल मार्केट. हे 2 झाली प्रेडिक्शन. आता तिसरं प्रेडिक्शन बघा. समजा मार्केट खाली आलं, डायरेक्ट खाली ओपन झालं, इथं खाली ओपन झालं आणि डाऊन साईडला पळालं. सायकोलॉजिकल नंबर पासून जर सपोर्ट घेतला तर फिबोची स्ट्रॅटेजी यूज होईल, मार्केट पडेल. हे एक स्ट्रक्चर झालं. समजा मार्केट पडायला लागलं, समजा डाऊनफॉल करायला लागलं, डायरेक्टली सायकोलॉजिकल नंबर ब्रेक डाऊन केला की बाबांनो एक ग्रीन कॅन्डल सोबत मार्केट अपसाइड मोमेंटम करण्याचे चान्सेस आहेत, असा माझा गेज आहे. लाईव्ह मार्केट काय होतं त्याचा लाईव्ह मध्ये डिपेंड राहील. इथे एखादी लेवल आहे का चेक केली पाहिजे. सायकोलॉजिकल नंबर नंतर खाली एक लेवल आहे बघा, इथे एक लेवल आहे. त्या लेवलचाही थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. लाईव्ह मार्केटमध्ये इझिली समजतं असं मार्क करण्यापेक्षा, तरी पण आपण ट्राय करूया, अंदाज लावूया मार्केटचा. अजून एक सिच्युएशन बघा. समजा वरती ओपन झालं, इथं कुठं वरती ओपन झालं, वर पळालं, तर सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स घेईल आणि परत मार्केट अपसाइड मोमेंटम करेल. परत मार्केट फिबोनाचीच्या नुसार अपसाइड मोमेंटम करून वरती जाईल. ही एक आपलं काय झालेलं आहे, प्रेडिक्शन झालेलं आहे. अजून काय प्रेडिक्शन आहे का बाबा आपलं. समजा इथं ओपन झालं आणि वरती पळालं, तर रिटेलर परत एकदा सेल साईड ऍक्टिव्हेट होतील. त्याच्यानुसार मार्केटमध्ये थोडीशी रिट्रेसमेंट येईल आणि मार्केट परत अपसाइड जाण्याचे चान्सेस आहेत. तर ही सगळी प्रेडिक्शन आहेत आपली मंडेसाठी. ओके, आता कसं असतं, प्रत्येक प्रेडिक्शन खरं होईल हे सांगता येत नसतं. लाईव्ह मार्केटमध्ये काय प्राइस ऍक्शन बनते, रिटेलर कुठे ऍक्टिव्हेट होते, ऑपरेटर कोणत्या डायरेक्शनला बसतोय, ह्याच्यावरती डिपेंड होऊन आपण तिथं ट्रेड बनवणार आहोत. ओके, तर हा एक ट्रेड प्लॅन आहे आपला, जो मार्केट चालू होण्याच्या अगोदर आहे. पण ऍक्च्युअल प्लॅन आपण रिअल मार्केटमध्ये, म्हणजे ज्यावेळेस मार्केट चालू होतो त्यावेळेस करतो. जर एक ट्रेड एक्सप्लेन करायचा झाला आपला, परवा दिवशीचा ट्रेड म्हणजे शुक्रवारचा ट्रेड बघा. हा डे लो होता मार्केटचा ट्रेंड डाऊन होता, मार्केटमध्ये एक ट्रायंगल पॅटर्न होता. अशा प्रकारे ट्रायंगल पॅटर्न सगळी इथं मार्केट चालू झालं, डायरेक्टली ब्रेकडाऊन केला. ट्रायंगलचा ब्रेकडाऊन, लोचा ब्रेकडाऊन, रिटेलर लोक सेल साईडला. जशी रिटेलर लोक सेल साईडला, मार्केटमध्ये मोमेंटम अपसाईडला आलेलं आहे. हे मोमेंटम काय येतं अपसाईडला, कारण रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस अपसाईडला अवेलेबल झालेले असतात, म्हणून मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम येतं. तर एवढं इझी आहे मार्केट. ओके, ज्यांना अकाउंट ओपन करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, तिथून अकाउंट ओपन करून घ्या. नेक्स्ट बॅच सॅटर्डे संडेला चालू होईल. ओके, भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.